निवडणूक तोंडावर आली की कुणाला गांधी आठवतात तर कुणाला सावरकर, कुणाला बाबासाहेब आंबेडकर आठवतात तर कुणाला हेडगेवारांची आठवण होते। स्वतःला शिवशाहू फुले आणि आंबेडकरांच्या विचारांचे पाईक म्हणून घेणारे अजित पवारांना भाजपनं एक अट घातली आहे। आता ती अट अजित पवार मान्य करतील की झुगारून लावतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कारण ती अट नेमकी काय आहे आणि त्यावर नेमकं काय घडतंय बघूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। रवींद्र चव्हाण साहेब म्हणालेच आहेत, आम्ही तर सावरकरांचे भक्त आहोत, सावरकरी विचारावर चालणारे लोक आहोत। आम्ही सर्व धर्म समभाव शिवशाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा घेऊन चाललो। तुम्ही का घाबरताय? अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील। देशाचा आणि राज्याचा विकास महत्त्वाचा असला तरी शिवशाहू फुले आंबेडकर हा देशाच्या लोकशाहीचा आत्मा आहे आणि तसाच तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पण आत्मा आहे। त्या आत्म्याशिवाय कोणी जिवंत राहू शकत नाही। याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या विना, आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात आम्ही आमचं काम करू। शिवशाहू फुले आंबेडकर ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा होती, आहे आणि यापुढे देखील राहील, यात कोणी शंका घेण्याचं कारण नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या विकासाचा विचार करूनच NDA मध्ये सामील झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस मग ती अजितदादांची असो की शरद पवारांची, शिवशाहू फुले आणि आंबेडकरांची विचारधारा हाच राष्ट्रवादीचा DNA असं पवार काका पुतणे प्रत्येक भाषणात आवर्जून अधोरेखित करतात। मात्र आता या थोर पुरुषांच्या यादीत अजित पवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव ऍड करणार का? हा प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारण म्हणजे महाराष्ट्र भाजपचे बडे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आशिष शेलारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी घातलेली एक अट, ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार मान्य करण्याची। रवींद्र चव्हाण साहेब म्हणालेच आहेत, आम्ही तर सावरकरांचे भक्त आहोत, सावरकरी विचारावर चालणारे लोक आहोत। त्यामुळे त्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील आणि ते विचार आमचे असे आहेत, याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या विना, आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात आम्ही आमचं काम करू। मला असं वाटतं की वीर सावरकरांचे विचार हे अजितदादांनी त्याचा विरोध करण्याचं कारण नाही, त्यांनी कधी केलंही नाही। म्हणजे मला माहिती नाही त्यांनी केलं असेल तर, आजपर्यंत तरी मी बघितलं नाही। पण हे आमची भूमिका ही पक्की आहे की वीर सावरकरांचा विरोध हा मला मान्य नाही। आशिष शेलारांच्या वाक्यातल्या शब्दांपेक्षा त्यांचा टोन बरंच काही सांगून जातोय। आता या टर्म्स आणि कंडिशन ऐकल्यानंतर अमोल मिटकरींनी आशिष शेलारांना एक चॅलेंज दिलं। त्यांचा पिंड ज्या विचाराचा असेल त्या तो पिंड त्यांना लखला। आमची विचारधारा तुम्हाला सांगतो ना, त्यांनी खुलं सांगावं की मी फुलेशाहू आंबेडकर विचाराला मानत नाही म्हणून। त्यांनी खुलं सांगावं म्हणजे त्यांना त्यांचे जनता त्यात उत्तर देईल। पण शिवशाहू फुले आंबेडकर विचार हा त्यांना स्वीकारावाच लागतो। त्यांची विचारधारा तुम्ही प्रतिप्रश्न कराल, मग तुम्ही पण स्वीकारणार का? आम्ही स्पष्ट, आमची लाईनच क्लिअर आहे। आमची विचारधारा फुलेशाहू आंबेडकरवादी विचारधारा आहे। त्याच्यामुळे संविधान मानणारा वर्ग हा आमचा वोट बँक आहे आणि आम्हाला घेतल्याशिवाय त्यांना पुढे जाता येत नाही। मग कोण कोणाची विचारधारा स्वीकारणार आहे? तुम्ही त्यांची की ते तुमची? आमची विचारधारा त्यांना स्वीकारावी लागलेली आहे ऑलरेडी। फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज ही विचारधारा जर त्यांना मान्य नसेल तर त्यांना डिबेटला मी चॅलेंज करतो। शेलार साहेबांनी खुल्लं सांगावं की आम्हाला ही विचारधारा मान्य नाही। आमची विचारधारा त्यांना स्वीकारावीच लागेल। मला आता फक्त महानगरपालिका, मी ज्या महानगरपालिकेमध्ये जाईल त्याचबद्दल मी प्रश्नाचं उत्तर देईल। इतर तुम्ही प्रश्न विचारले तर त्याला नो कॉमेंट्स। मी निवडणुका संपल्यानंतर प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील। अजित पवारांनी महायुती सरकारमधली पार्टनरशिप स्वीकारून जवळपास 2.5 वर्ष लोटली। या 2.5 वर्षात ते सलग दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले। NDA मध्ये एंट्री घेताना शिवशाहू फुले आणि आंबेडकरांचा विचार सोडलेला नाही असं अजित पवार वारंवार सांगत आले। मग आत्ताच भाजप अजित पवारांना सावरकरांचे विचार मान्य करण्याचा आग्रह का धरतोय? महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकांचा प्रचार सुरू आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड यासारख्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजप आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत होतीये। प्रचारादरम्यान अजित पवार आणि भाजपचे नेते
एकमेकांची उणीधुणी काढतायत आणि त्यातूनच एकमेकांना शिंगावर घेतलं जात आहे. आता स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपली म्हटल्यानंतर काँग्रेसला टीकेची आयती संधीच मिळाली. भारताच्या संविधानाला सावरकरांचा विरोध होता आणि कुठेतरी मनुवादी विचारांचा अन्वय त्यांना करायचा होता. त्या विचाराचे शेलार आहेत का हे त्यांनी एकदा स्पष्ट करावं. आणि हे स्पष्ट करत असतानाच त्यांच्या माफीनाम्यातले जे शब्द आहेत आणि माफीनाम्यातला जो विचार आहे तो त्यांचा विचार आहे का हे पण त्यांनी स्पष्ट करावं. आणि इंग्रजांकडून 60 रुपये पेन्शन घेणं हे त्यांना कबूल आहे का या गोष्टींचा मुद्देनिहाय खुलासा जर शेलारांनी केला तर या संदर्भामध्ये त्यांच्याशी खुली चर्चा करण्याची आमची तयारी आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. तेव्हापासून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नागपुरात रेशीम बागात संघाच्या बौद्धिकाला जाऊ लागले. मात्र तरीही अजित पवार यांनी नेहमी संघापासून स्वतःला 2 हात दूर ठेवले आणि संघाच्या कार्यक्रमात जाणे कटाक्षाने टाळले. भारतीय जनता पार्टीने अतिशय चपखलपणे या मुद्द्यावर आपल्या सहयोगी पक्षाचं मत मागितलेलं आहे. साहजिकच त्यांच्याकडूनही तीव्र प्रतिक्रिया आलेली आहे की आम्ही सुरुवातीपासून आंबेडकरवादी आहोत, शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आम्ही मांडतो, आम्हाला हे मान्य नाही. त्यामुळे साहजिकच पुणेकर आणि पिंपरी चिंचवड या 2 शहरातल्या नागरिकांना म्हणजे मतदारांना आणि इतरत्र जे आहेत त्यांनाही या बाबतीमध्ये लक्ष वेधलं जाऊन त्यांना आपली भूमिका ठरवण्यामध्ये त्यांना तिथं भाग पाडलं जाईल अशी चिन्ह आहेत. भाजप आणि शिवसेना हे कट्टर हिंदुत्ववादी पक्ष. दोन्ही पक्षांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर हे जणू दैवतच. आणि या दोन्ही पक्षांची हातमिळवणी करणारे अजित पवार स्वतःच्या पक्षाची वेगळी विचारधारा असल्याचं अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामागचं कारण म्हणजे राष्ट्रवादीची मुस्लिम व्होट बँक. मला यावेळेस 12 जागा भरायच्या होत्या. कशाच्या? राज्यपाल नियुक्त. परंतु नंतर आमचं ठरलं की आता 7च भरायच्या, 5 नंतर भरायच्या. आणि त्याच्यात माझ्या वाट्याला 2 आल्या. मी काय केलं? मी बघितलं विधान परिषदेमध्ये सगळे वेगवेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व आहे. एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये माझ्या मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व नाही. मी इद्रिस नायकवाडीला तिथं आमदार केलं की नाही? मला कोणी सांगायला आलं होतं? असुद्दीन ओवेसींनी देखील रातोरात अजित पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यात बरंच काही दडलंय. अजीत पवार, तुम शरद पवार के नहीं हुए, तुम नांदेड़ के क्या हो सकते हो? जो आदमी तुमको पाल पोस के बड़ा किया, तुमको मुकाम दिया, तुमको इज्जत दिया, तुम उसी को घर में बिठा के आगे बढ़ गए. ये अजीत पवार की पहचान है. और खुद खड़े होकर बोलता है 75,000 करोड़ का गबन का मुझ पर इल्जाम है, क्या हुआ? हाँ अजीत पवार, तुम्हारा नाम अजीत पवार है. तुम्हारा नाम कोई मुसलमान का नाम होता तो तुम 75 साल जेल में रहते. ये फर्क है जो सत्ता में रहता है और जो मजलूम मुसलमान होता है. आता प्रश्न हा की शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची विचारधारा एकत्र नांदू शकतात की नाही. समोरच्या माणसानी समोरच्या माणसाशी, पशूंशी, पक्ष्यांशी, दगडांशी, नद्यांशी, नाल्यांशी, पर्वतांशी, डोंगरांशी, या चराचरामध्ये या पृथ्वीवरती जे म्हणून निर्माण झालेलं आहे त्या प्रत्येकाशी प्रामाणिकपणे माणुसकीनं, प्रेमानं वागणं म्हणजे हिंदू असणं. आपापल्या राजकीय पक्षाची विशिष्ट ओळख अधोरेखित करण्यासाठी तसंच मतदारांची मोड बांधण्यासाठी थोर पुरुषांना वेगवेगळ्या समाजापुरतं आणि वर्गापुरतं मर्यादित ठेवण्याचा राजकीय धूर्तपणा अनेक नेत्यांनी दाखवलाय. मात्र 2 समाजांना एकत्र जोडण्यासाठी 2 विचारधारेचा संगम घडवण्याचा शहाणपणा कुणीच का दाखवत नाही. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.